आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आजी आमदार हे आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत। मात्र विकास कामावर बोलण्यासाठी कुणीही तयार नाही। विकास कामासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आमच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार साहेबराव म्हसे यांनी केलं। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात साहेबराव म्हसे यांनी मतदारांची भेटीगाठी घेत संवाद साधत हिचकूत साधलेत। मला संधी मिळाल्यास नक्की मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास साहेबराव म्हसे यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी साहेबराव पाटील म्हसे, राहुरी महाराष्ट्र स्वराज पक्षाचा उमेदवार आहे। तर आज 5 वाजता आपला प्रचार संपतोय आणि नगर राहुरी पाथर्डी या मतदारसंघाचा दौरा माझा आटोपलेला आहे। आणि मला फिरल्यानंतर हे लक्षात आलं की जनतेची ही अपेक्षा आहे की तुम्ही उमेदवारी केली, हे सगळ्यात महत्त्वाचं झालं। कारण हे आजी आमदारांनी मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलेलं नाही, म्हणून मतदारांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे। इलेक्शन माझ्या हातामध्ये राहिलेलं नाही, म्हणून मला असं वाटतंय की माझी पेनाची नीप 7 नंबरला आहे। तर त्याच्यावर लोक मतदान करून मला 100% राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही। राहुरी तालुक्यामधले कुठले प्रश्न सुटले हा महत्त्वाचा विषय। सगळेच प्रश्न पेंडिंग आहेत। पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, लोकांच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतील, राहुरी कारखाना बंद पडलेला आहे, MIDCचा प्रश्न आहे, आपल्या इथं ST डेपो नाही आणि आपलं जे विद्यापीठ 8,500 एकर जमीन विद्यापीठमध्ये गेलेली आहे, त्या विद्यापीठचा आपल्याला कुठलाही फायदा नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की टोटल राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे प्रश्न पेंडिंग आहेत आणि या मतदारसंघामध्ये एक साधा चांगला दवाखाना नाही की जिथे जाऊन लोक उपचार घेऊ शकतील। म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम वाताहत झालेली आहे। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील शिक्षणाची अतिशय वाईट अवस्था आहे। म्हणून माझ्या मतदारांना कळकळीची विनंती आहे की या लोकांनी एकही प्रश्न आपला सोडवलेला नाही। पाण्याची तर एकदम वाईट परिस्थिती आहे की पूर्वी 5-5, 10-10 रोटेशन यायचे, परंतु आज आता एक सुद्धा रोटेशन पाण्याचं येत नाही। म्हणून माझ्या मतदारांना आव्हान आहे की आपण 20 तारखेला आपलं मत पेनाची नीप 7 नंबरला माझं बटन आहे ते दाबून मला विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो। आजी माझ्या आमदारांनी जे विकासाचे प्रश्न आहेत, जे मूलभूत सुविधा आहेत, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना जनतेला जे प्रश्न त्यांनी सोडवले नाही त्यापासून त्यांना भरकटायचं आहे। म्हणून ते एकमेकावर चुकीच्या पद्धतीने आरोप करतात। तर मी मतदारांना आवाहन करतो की हे सगळे प्रश्न मी आता जे सांगितले ते सर्व आपल्या मतदारसंघाचे प्रश्न पेंडिंग राहिलेले आहेत। म्हणून आपण यांचे जे चुकीचे एकमेकावर आरोप करणं हे एकच आहेत। माझे आमदार एकच आहेत। कारण कारखान्याचे प्रश्न असेल, MIDC त्या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही, हे फक्त चुकीच्या पद्धतीने आरोप करतात। म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना की आपण आता चुकायचं नाही। ते आपल्याला जर चुकवायला निघालेलं असलं तरी आपण चुकू नका। 20 तारखेला सप्तकिरणांसहित पेनाची नीप या चिन्हाचं बटन दाबून मला विजयी करा आणि जे प्रश्न आपले रखडलेले आहेत ते 100% सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।